तो चलिए शुरू करते हैं। गुड मॉर्निंग मित्रांनो, तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि डे 2 मध्ये सुद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल की आम्ही आलोय पोर्टवरती, बर्थिंग झालोय आणि अजूनपर्यंत आम्ही पोर्टवरती आहोत आणि डिस्चार्जिंग सुद्धा चालू नाही झालेलं आहे। तर कधी चालू होईल काय माहिती नाही आणि सध्या वर्कआउट सुद्धा करतोय, तर थोडा तब्येत सुद्धा डाऊन आहे, कारण खूप दिवसानंतर, खूप महिन्यानंतर वर्कआउट करायला सुरुवात केलाय, तर थोडा त्रास होतोय। नंतर मग सर्व ठीक होईल। तर चला तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। तर अजूनपर्यंत आम्ही दही एअरपोर्टलाच आहोत। ही आमची शिप आहे, अजून बाजूला एक लँडिंग क्राफ्ट आहे, त्याच्या बाजूला अजून एक लँडिंग क्राफ्ट, नंतर डीपी वेसल आहे आणि लॉन्च आहेत आणि हा पोर्ट अजून एक शिप येत आहे। ॲक्च्युली लहान पोर्ट आहे। चला तर जातो आता, वॉच वगैरे संपलाय, रेस्ट करतोय, पुन्हा मग हे वॉचवरती। ॲक्च्युली कधीपासून ही लँडिंग क्राफ्ट आलाय, तिला बर्थिंग करायचं आहे आणि ह्या शिपचा जो कॅप्टन आहे तो ह्या शिपवरती कधीपासून आवाज देत आहे। 10 मिनटं जास्त झाली तर अजूनपर्यंत कोणीच बाहेर येत नाही, काहीच रिॲक्ट करत नाही आणि ती शिप वेटिंगवरती आहे की त्यांना इथे जी डीपी वेसल आणि ही लँडिंग क्राफ्ट आहे त्याच्यामध्ये त्यांना बर्थिंग करायचं आहे। तर काय माहीत अजूनपर्यंत कोण आहेत कोण नाही ब्रिजवरती। डीपी वेसलचा कॅप्टन आहे, कधीपासून आवाज देतोय। आता वेटिंग करून करून ती शिप त्या बाजूला गेली बर्थिंग करण्यासाठी आता, कारण तिथे डिस्चार्जिंगसाठी जागा नाही आहे। आता काय माहिती नाही कसे डिस्चार्जिंग करतील, काही नाही, बघू आता काय ते त्यांचं ते बघतील। आपण जातो आता रेस्ट करण्यासाठी। चला बाय बाय। चला आता आलो, फ्रेश वगैरे झालोय, आता रेस्ट करतो। ब्रेकफास्ट नाही भेटत आहे, त्यामुळे आपण डेली प्रमाणे एक ग्लास दूध पिऊन गपचूप झोपून जातोय। चला आता झोपतोय। ॲक्च्युली झोपायला तर नाही भेटणार आहे, का कारण माझ्या केबिनच्या बाहेर अँकर स्टेशन आहे आणि अँकर स्टेशनला काम चालू असल्या कारणाने जोरजोरात साऊंडिंग होत आहे। तर मला नाही वाटत की मला झोपायला भेटेल, तरी ट्राय करतोय, कारण 4 वाजता म्हणजे 3:30 वाजता उठलं होतं, वॉचवरती गेलो, आलो, झोप सुद्धा आलाय भरपूर, पण ट्राय करतोय आता काय ते। चला 2 hours later. भरपूर दिवस झाला आपण क्लीन नाही केलेलं। लास्ट टाइम मला वाटतं 4 महिन्या अगोदर मी क्लीन केला होता। तर सध्या आता मी एक इंजिन क्लीन करतो। आमच्या स्कूलला 2 इंजिन आहेत, एक फोर्ट साईडला एक सातोड साईडला आहे। तर पहिल्या मी सातोड साईडचे इंजिन क्लीन करतो, नंतर मग नेक्स्ट दुसऱ्या दिवशी फोर्ट साईडचा करेल। तर चला चालू करतो क्लीन करायला। तर सुद्धा थोडा वर्कआउट सुद्धा करायचा आहे, कारण की आता डेली वर्कआउट चालू केला आहे, वर्कआउट सुद्धा करायचं आहे। हे काम करतो वर्कआउट।
झालेला आहे करून. कार्बन पाईप एकदम clean करून झालेला आहे. दुसऱ्या दिवशी रोड पाईप करणार. चला मित्रांनो, आता वर्कआउट करतोय. ऍक्च्युली काल वर्कआउट केला तर बॉयलर सूटवरती नाही जमत होता, म्हणून आज शॉर्ट्स आणि सॅन्डो ते मी हे करून आला होता आणि जातोय आता वर्कआउट करतोय. आता पण त्याला वॉचवरती आहे. थोडा कालपासून थोडा हात पण दुखत आहे शोल्डरला. ऍक्च्युली खूप दिवसानंतर केल्या म्हणून त्रास होत होता, पण काय नाही आता सवय होता हळूहळू. आजचा वर्कआउट सुद्धा पूर्ण झालेला आपल्या. त्याला डेली करत राहिलो तर आपल्याला सुद्धा खूप रिलॅक्स फील होईल आणि फिट सुद्धा वाटते आता सध्या. चला कंटिन्यू राहा. मित्रांनो, आता आलोय इंजिन मधून वॉच वगैरे करून फ्रेश वगैरे झालो, जेवलोय, आता रेस्ट करतोय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये नवीन काहीतरी घेऊन. बाय बाय. आणि नेक्स्ट ब्लॉग नक्कीच बघा आणि लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, प्लीज.